नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत आता महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रासाठी ही सगळ्यात मोठी बातमी आहे। महाराष्ट्राला आता झिका व्हायरसचा धोका असल्याचं समोर आलं। या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळलेला आहे। झिका व्हायरस आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्रात टीम देखील पाठवली आहे। राज्यातील आरोग्य यंत्रणांना अलर्ट देण्यात आलाय। तर पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर तातडीने खबरदारीची पावले उचलण्यात आलेली आहेत। मुंबई महानगरपालिकेने डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होणार नाही यासाठी मोहीम हाती घेतली आहे। राज्यात झिका व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत कशी काळजी घेण्यात येते आणि कोणते उपाययोजना करण्यात येत आहेत याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी चर्चा केली आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी पाहूया। मुंबईमध्ये झिका व्हायरससाठी कशा पद्धतीने तयारी करण्यात येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पुण्यामध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता। त्यानंतर मुंबईकरांसाठी सुद्धा धोक्याची घंटा आहे। एकूणच कोरोनाची पार्श्वभूमी असताना आता सध्या मुंबईतील जे पालिकेचे रुग्णालय आहे ते कशा पद्धतीने तयारी करतात, कशा पद्धतीने टेस्टिंग केले जाणार याविषयी बोलणारी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत। एकूणच झिका व्हायरससाठी यंत्रणा कशा तयार आहे? मुळामध्ये झिका व्हायरस हा जसा डेंग्यूचा मच्छरमुळेच होतो हे नक्कीच आहे। आपल्याकडे कस्तुरबा सारख्या ठिकाणी आपण तपासणी करतो। जे झालं होतं ती पेशंट बरीही झालेली आहे। आपण जो अवेअरनेस देतो नेहमीच दर पावसाळ्यामध्ये की पाणी साचलं नाही पाहिजे, कुठलाही मच्छर डेंग्यू यांची जी पैदास आहे ही चांगल्या पाण्यावर होते, ती होऊ नये याची काळजी तर नेहमीच आपण घेतो। महानगरपालिका फवारणी करत असते, औषध टाकत असते, सॅनिटायझर करत असते। लोकांनी पण थोडंसं ते आता लक्ष द्यावं। कायम मास्क, आजही आपण 2 डोस जरी घेतलेले असतील तरी आपण मास्क वापरलाच पाहिजे, कारण आताही अजूनही आपण इतर देशांमध्ये बघतोय त्याचं थोडंसं वाढताना पण दिसतंय। त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या, एवढंच सांगेन। नक्कीच सर, एकूणच यंत्रणा ह्या सज्ज आहेत आणि लवकरच झिका व्हायरससाठी सुद्धा काळजी घेणं किंवा त्या संबंधीचे प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर झिकाचा धोका लक्षात घेत राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेज आणि मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये चाचणी करण्याची सुविधा वाढवण्यात येते। झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रुग्णालयांमध्ये कशा प्रकारे तयारी करण्यात येते याबाबत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी पाहूया। पुण्यामध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंता आपल्याला जाणवायला लागलेली आहे, परंतु या काळामध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिका सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील अनेक वैद्यकीय महाविद्यालय असतील आणि मुंबई महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये सुद्धा काळजी घेतली जाते। याच विषयी बोलण्यासाठी हेमंतजी आपल्यासोबत आहे। हेमंत देशमुख, तुम्ही जेव्हा केएम रुग्णालयाच्या मार्फत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे बघत असता, तर झिका व्हायरसचा प्रसार हा मुंबईसाठी धोकादायक आहे का? झिका व्हायरस साधारण 2-3 आठवड्यापूर्वीच जाणवलं की इथे येण्याची शक्यता आहे। तर झिका व्हायरसमुळे जो प्रादुर्भाव होतो किंवा जो आपण ज्याला झिका फीवर म्हणतो, त्या झिका फीवरमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला जे कोणी रुग्ण आढळून येतात त्यांच्यामध्ये जे लक्षणं असतात ते बऱ्याच वेळा बिलकुल काही नसतात आणि झिका व्हायरस हा आजार प्युअरली मस्किटो बाईटनी स्प्रेड होतो। किंबहुना आपण असंही बघितलेलं आहे की झिका व्हायरसमुळे जे आजारी होतात त्यांना ताप येतो किंवा त्यांना डोकेदुखी होते किंवा मसल पेन बरेच होतात आणि एकदम व्हेरी रेअरली गियाबारी सिंड्रोम सुद्धा होण्याची शक्यता असते। जर हाच आजार प्रसूती दरम्यान झाला असेल तर आपण सगळ्यात जास्त काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं, कारण प्रेग्नेंट वुमनला जर झिका फीवर झाला तर मिसकॅरेज होण्याची शक्यता बळकावते। म्हणून आपण असं जाणवतो की जर झिका व्हायरस झाला असेल आणि सिम्पटम्स नसतील आणि एखादी प्रेग्नंट बाई असेल तर मिसकॅरेज न होता जर जन्म दिला कुठल्या नवजात बालकाला तर त्याच्यामध्ये थोडे बर्थ डिफेक्ट्स पण आढळण्याची शक्यता असते।
खरं तर आपण बघितलं तर मच्छरांमुळे हा आजार पसरतो. याची लक्षणं जशी सर्वसामान्यांमध्ये, जसं लहान मुलांनाही त्याचा काही प्रादुर्भाव होऊ शकतो का, आणि तुम्ही घरी असाल तर काय नेमकी काळजी घेणं गरजेचं आहे? आपण आता दरवर्षी महानगरपालिकेतर्फे मस्किटो होऊ नयेत किंवा डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पब्लिक हेल्थ जे आपलं ऑफिस आहे ते नेहमीच काळजी घेत असतं. सगळ्या प्रकारे आपण नागरिकांना सुद्धा सूचना देत असतो की तुम्ही कुठेही पाणी जमा करू नये, किंबहुना पाणी जर जमा केलं तर मस्किटोचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे. मलेरिया असो किंवा झिका व्हायरस असो हे दोन्ही डासांमुळेच पसरतात आणि म्हणून नागरिकांना ही स्वच्छ विनंती राहील की आपला जो आजूबाजूचा परिसर आहे त्यामध्ये कुठलेही पाणी जमा नसेल याची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून मस्किटोचा प्रादुर्भाव होणार नाही. खरं तर झिका व्हायरसचा पुण्यात एक रुग्ण आढळलेला आहे. यापूर्वी सुद्धा साऊथमध्ये काही रुग्ण आढळले होते. हळूहळू त्याचा प्रसार वाढू शकतो का? कारण एकीकडे कोरोनाचं संकट आहे, मलेरिया, डेंग्यू असे सगळे आजार आपल्या अवतीभोवती सर पाहायला मिळतात. हा मलेरियाचा किंवा झिका व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका पूर्ण सज्ज असते. आपण फॉगिंग जे करतो पूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण फॉगिंगची एक वेगळी टीम असते, ती फॉगिंग करते जेणेकरून मस्किटोचा जो जे ग्रोथ होते ती पूर्ण टळू शकते आणि प्रत्येकाच्या हातात आहे की आपला परिसर जर स्वच्छ ठेवला तर झिका व्हायरस किंवा मलेरिया किंवा डेंग्यू या तिन्ही आजारापासून आपल्याला दूर राहता येईल. नक्कीच. तर स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घेणं सुद्धा झिका व्हायरसच्या या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह सुस्मिता पदाणी पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर या विषयावर अधिक बोलण्यासाठी पुणे जिल्हा परिषदचे CEO आयुष प्रसाद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय झिकाच्या पार्श्वभूमीवर आता नेमक्या काय उपाययोजना तुमच्या मार्फत करण्यात येत आहेत? झिका व्हायरस आपल्याकडे बेलसर म्हणून एक ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी झिका व्हायरसचे एक पेशंट आपल्याकडे आढळलं होतं. मागच्या 45 दिवस पासून आपल्याला त्या ठिकाणी चिकनगुनियाचे केसेस वाढले होते. तर त्या अनुषंगाने आपलं पूर्ण आरोग्य यंत्रणाने मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून आणि RT-PCR टेस्टिंगसाठी NIV ला आपण जवळपास 50 सॅम्पल्स पाठवले होते. त्याच्यामध्ये दुर्दैवाने एक सॅम्पल पॉझिटिव्ह आला. झिका व्हायरसचा सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यानंतर मागच्या 3-4 दिवस मध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण सर्वेक्षण करतोय. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या फीवर क्लिनिक प्रत्येक ग्रामपंचायतच्या वॉर्डमध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. आपल्याला जो 6-7 लक्षण आहे झिका व्हायरसचा त्यासारखा कुठलाही पेशंट यदि असेल त्यांच्या स्क्रीनिंग करून आपण त्याच्या ब्लड सॅम्पल जो आहे तो आपण NIV कडे पाठवतो, सो दॅट ते RT-PCR टेस्टिंग करून त्याच्या झिका व्हायरस आहे की नाही त्याच्या ते शोध घेऊ शकते. आपल्याकडे जो ओपन वॉटर झिका व्हायरसचा जो डास आहे ते फ्रेश वॉटरचा डास आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेततळे आहेत, तर त्या ठिकाणी पण आपण टॅमिफ्लॉसचे टॅबलेट लावण्याचा विषय असेल या गप्पी मासी सोडायचा विषय असेल, त्या दोन्ही विषयाच्या पर आपण मोठ्या प्रमाणात काम करतोय. आणि आज एक केस त्या ठिकाणी म्हणजे आपल्याकडे अडवलं आहे, बट त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम आणि शोध मोहीम आपल्या आरोग्य यंत्रणाने घेतलं होतं. आणि याच्या पुढे कुठल्याही माणूसला याचा आजार होऊ नये याच्यासाठी आणि टोटल कंटेनमेंटसाठी आपण जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या आरोग्य यंत्रणा आणि आता सेंट्रल टीम पण येणार आहेत 1-2 दिवसात, तर आपण सगळेजण एकत्रितपणे काम करतोय. बिलकुल. आयुषजी, झिका विषाणू हा नेमका कसा पसरतो आणि नागरिकांनी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे? झिका विषाणू एक वेक्टर बॉर्न डिसीज आहे ज्याच्यामध्ये डासाच्या मुळे ते पसरतो. झिका व्हायरस मोठा होतो, लोकांच्या शरीरामध्ये मोठा होतो, पण पसरतो एक जसं मला यदि झिका व्हायरस असेल माझ्या शरीरात तो माझ्याकडून दुसऱ्याकडे झिका व्हायरस म्हणजे डासाने मला डसला तर त्याच्यानंतर दुसऱ्याकडे ते गेले तर त्यांना पसरतो. दुसरा झिका एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज पण आहे आणि याच्यामुळे एड्स सारखा पण त्याला पसरण्याची शक्यता आहे. आणि तिसरा आहे की ब्लड ट्रान्सफ्युशनच्या माध्यमातून पसरतो. या तीनोच्या वर नियंत्रण काढण्यासाठी जिल्हा परिषदने प्रयत्न केलेला आहे. डासावर जो उपाययोजना जो मी आपल्याला आधी सांगितलं वो आपण करतोय. दुसरं आहे की आपण कॉन्डमच्या जो डिस्ट्रीब्युशन आहे ते मोठ्या प्रमाणात करण्याचे पण आपण नियोजन केलेलं आहे. तसेच बेड नेट वगैरेचं पण डिस्ट्रीब्युशन आपण नीम ऑइल लावलेला जो बेड नेट आहे त्याच्या डिस्ट्रीब्युशनसाठी पण आपण ग्रामपंचायतला सूचना देतोय.
सर्व विशेषतः याच्यामध्ये जो म्हणजे अदरवाईज एक वीक व्हायरस आहे, बट विशेषतः याचा जो प्रॉब्लेम आहे, जसे आपल्या आधीचे लोक सांगत होते, की आपल्या गर्भवती महिलांना आणि त्याच्यावर येणाऱ्या शिशुवर होऊ शकतो. तो त्या ठिकाणी आपण जितकी गर्भवती महिला आहे, जो ANC मदर्स आहे त्या ठिकाणी, त्याच्या वैद्यकीय म्हणजे संरक्षणासाठी विशेष लक्ष देतोय. त्या ठिकाणी मस्किटोचा स्प्रे असेल, हे सगळ्या गोष्टीचे आपण डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी करतो, लोकांना जनजागृत करतो आणि लोकांना आपण सांगतो की घाबरण्याची कुठल्याही गोष्टी नाही आहे, पण याच्याशी आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टीच्या उपाययोजना आपण हे बेलसर आणि ज्या ज्या ठिकाणी डेंगी आणि चिकनगुनियाचा रेग्युलर प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 60 ग्रामपंचायतीला होतोय, तो त्या सर्व ठिकाणी डेंगी चिकनगुनियाच्या सेम डास या झिका व्हायरसच्या स्प्रेडिंग मध्ये मदत करतो. तो डेंगी चिकनगुनियाचा जो रेग्युलर भाग आहे आणि चिकनगुनियाचा जवळपास 7 वर्षाचा सायकल असतो, तो मागच्या 10 वर्षमध्ये ज्या ज्या ठिकाणी चिकनगुनिया झाला आणि ज्या ज्या ठिकाणी डेंगी झाला, त्या सर्व ठिकाणी आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. बिलकुल. सर, झिकाची जी लक्षणं आहेत ती नेमकी कुठली आहेत की जेणेकरून आपले जे प्रेक्षक आहेत ते सतर्क होतील आणि वेळेवरती उपचार घेऊ शकतील, त्याविषयी काय सांगाल? झिकाचे बेसिकली 4-5 लक्षण आहे जो महत्वाचे आहे. एक आहे की थंडी ताप जो आपण म्हणतो 101, म्हणजे कुठले व्हायरल मध्ये जो 101 पर्यंत जो ताप असतो, त्याच्या व्यतिरिक्त बॉडी पेन होऊ शकतो, ज्याच्यामध्ये इव्हन हेडेक होऊ शकतो, म्हणजे डोकादुखी आणि जॉईंट आणि मस्क्युलर पेन होऊ शकतो. एक कॉमन लक्षण आहे की कंजेक्टिव्हायटिस, म्हणजे डोळे लाल होणं हे एक कॉमन लक्षण आहे. हे सगळे लक्षण आपल्याला साधारणतः झिका व्हायरसच्या केसेसमध्ये दिसून येत आहे. बिलकुल. आणि आरोग्य यंत्रणा नेमकी कशा प्रकारे तैनात करण्यात आलेली आहे किंवा कशा प्रकारे आरोग्य यंत्रणा आपली जबाबदारी या ठिकाणी पार पाडते, त्याविषयी काय सांगाल? जो ग्रामपंचायत आहे त्याच्या आपण सेक्टर्स केलेला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत वॉर्डमध्ये 1 अथवा 2 सेक्टर, त्याच्या भौगोलिक संरचना बघून आपण 1 अथवा 2 सेक्टर्स केलेला आहे. प्रत्येक घरोघरी आपण दर दिवशी भेट देतोय, क्योंकि या भागात आता पाऊस पडत आहे आणि त्या ठिकाणी आपण दर दिवशी त्या ठिकाणी भेट देत आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या स्टॅग्नंट वॉटर आपण सोडणार नाही याची खात्री करतोय. ज्या ठिकाणी आपल्याला स्टॅग्नंट वॉटर ठेवण्याची गरज आहे, उदाहरणतः शेततळे, त्या ठिकाणी आपण टॅमिफ्लॉसचा टॅबलेट असेल या आपला गापी मासी सोडण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करतोय. तसेच पाणी पुरवठा आपण आधी 3 दिवसात 1 वेळ आपण पाणी पुरवठा करत होते, त्या ठिकाणी दिवसाला आता 2 वेळ पाणी पुरवठा करतो की कुठल्या प्रकारचा स्टोरेज करण्याची गरज पडणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. टँकरला पण यदि कुठल्या भागात टँकर देण्याची गरज असेल तर टँकरच्या पण मी सोय करून देण्याची मी सूचना दिलेल्या आहे. बिलकुल. सर, आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये आजही पाणी पुरवठा हा वेळेवरती होत नाहीये, म्हणजे 7 ते 8 दिवसात एकदा त्या ठिकाणी पाणी येत आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना पाण्याचं स्टोरेज करणं फार गरजेचं असतं. मग अशा गावांसाठी तुम्ही नेमका काय विचार केलेला आहे? नाही, पाणी पुरवठ्याचा मेन अडचण होतो की आपल्याला जो पंपिंग आहे आणि जो आपली जो पाणी पुरवठ्याची स्कीम आहे त्यांची डिझाईन करतानाही आपण असा विचार करतो की 4 अथवा 7 दिवसात आपण पाणी पुरवठा करणार आहे आणि लोकल स्टोरेज त्या घरांनी सिंटेक्सच्या टाकी या लोखंडी टाकी बांधून त्या ठिकाणी त्यांनी लोकल स्टोरेज करावी. या एक आपल्या रेग्युलर डिझाईन मध्ये आपलं असा निकष असतो. फार कमी असे पाणी पुरवठा योजना आहे ज्याच्यामध्ये 24 तास पाणी पुरवठ्याचं आपण नियोजन करतोय. तो याच्या मूळ कारण आहे की पंपिंग आणि स्टोरेज रिक्वायरमेंट ज्यादी आपल्याला 24 तास पाणी पुरवठा करायचा असतो तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ओव्हरहेड टँक्स बांधावा लागतो. ही एक डिझाईनचा विषय आहे. बट याला अजून सुरळीत करण्यासाठी विशेषतः 60 ग्रामपंचायत ज्या ठिकाणी डेंगी आणि चिकनगुनियाचा प्रादुर्भाव आपल्याला मागच्या 10 वर्षामध्ये दिसलेला आहे, त्या ठिकाणी दरवेळ पाणी पुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी आपण सर्वांना सूचना दिलेल्या आहे. MSEB ला पण सूचना दिलेल्या आहे की तुम्ही त्या जो मोटर्स आहेत त्यांना 24 तास आपण वीज कनेक्शन तुम्ही त्यांचे 24 तास चालू राहू द्या. आणि या सगळ्या गोष्टी आपण करतो सो दॅट स्टोरेज करण्याची कुठल्याही प्रकारची गरज पडणार नाही. बिलकुल. सर, आपण पाहतोय की आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पुण्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे देखील पडलेले आहेत. तर या ठिकाणी या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहतं आणि यामुळे देखील आता झिकाचा जो विषाणू आहे तो पसरण्याची शक्यता आहे. तर या खड्ड्यांसाठी तुम्ही नेमकं काय करू शकता? खड्डेचा एक मोठा प्रश्न आपल्याकडे, पावसाचं प्रमाण यावेळी पुण्यामध्ये इतकं जास्त आहे की आपण खड्डे पडणं आणि एक नॅचरल सॉइल इरोजनची गोष्टी आहे.
याच्यामध्ये खड्डे भरण्यासाठी, खड्डे बुजवण्यासाठी पीडब्ल्यूडीचे जो रस्ते आणि NHAIचे जे रस्ते त्यांनी त्याच्यावर ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. जिल्हा परिषदचे जो ODR आणि VR जो रस्ते असतो, अदर डिस्ट्रिक्ट रोड्स आणि विलेज रोड्स, त्या ठिकाणी त्यांना जो आपल्या खसऱ्यामध्ये निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये 1 से 2 JCB उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी खड्डा बुजवण्यासाठी मुरुमीकरण असेल या डांबरीकरण करून खड्डा बुजवण्याचा विषय असेल, या सगळ्या करण्याची सूचना संबंधित अभियंत्याला देण्यात आलेली आहे. माझ्याकडून दर दिवशी 2 वेळ याचा पाठपुरावा आणि आढावा पण चालू आहे. आणि याच्यामध्ये मूल अडचण होतो की आपले जो अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस काही भागात स्पेशली घाट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्या ठिकाणी पावसाच्या आणि जो मोठी व्हॉल्यूम मध्ये पाऊस चालू असल्यामुळे त्या ठिकाणी खड्डा बुजवणं आपल्याला अडचणी होतोय. पण आपला पूर्ण प्रयत्न आहे की इव्हन कुठल्याही परिस्थितीमध्ये चाहे गटर असेल या ओपन गटर असेल या आपल्या रस्ते असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही ठिकाणी आपलं पाणी साठता कामा नये. आणि याच्यामध्ये जो आपण फोकस एरिया जो घेतलाय, जो डेंगी आणि चिकनगुनियाचा जो रेग्युलर भाग आहे, बिकॉज झिका व्हायरस पसरण्याचा मी केरळ आणि तामिळनाडूचा पण अभ्यास केला. झिका व्हायरस पसरण्याचा पण त्या भागात मोठ्या प्रमाणात पसरतो ज्या ठिकाणी डेंगी आणि चिकनगुनिया मोठ्या प्रमाणात होतो. तो तसेच क्षेत्र आपला शोधण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण व्यवस्थितपणे क्लिअर नियोजन केलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वाक्षरीने एक डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट अंतर्गत स्पष्ट आदेश पण निर्गमित करण्यात आलेला आहे. सगळ्या ग्रामपंचायतला. सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की या झिका व्हायरस बद्दल किंवा झिका या विषाणू बद्दल अनेक गैरसमज आहेत लोकांच्या मनात. तर हा विषाणू नेमका किती जीव घेणा असू शकतो, अगदी थोडक्यात सांगाल? झिका व्हायरस 1947 पासून आफ्रिकामध्ये सर्वात पहिले आपल्याला आढळलं होतं. त्यानंतर आजपर्यंत झिका व्हायरसमुळे कोणाचा जीव गेलेला असा कुठल्याही प्रकारच्या एकही प्रकारच्या केस आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये पण मी वाचलं, कुठलंही आतापर्यंत झालेला नाही आहे. झिका व्हायरस एक वीक व्हायरस आहे, डेंगी आणि चिकनगुनिया सारखा व्हायरस आहे आणि याच्यामुळे जो मूळ प्रॉब्लेम जो होतो, पुढच्या येणाऱ्या पिढीला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होऊ शकतो. याच्या आतापर्यंत कुठलेही लस उपलब्ध नाही आहे. आणि जो औषध उपचार जो झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जो आपण औषध उपचार करतो, रेग्युलर डिहायड्रेशन आणि त्याच्या ताप वगैरेचा आपण औषध उपचार करतो पॅरासिटामॉल वगैरे देऊन. तो झिका व्हायरसमुळे घाबरण्याची कुठलीही गोष्टी नाही. आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण याच्यापेक्षा सतर्क राहावं या जिल्हा परिषदच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो. बिलकुल, नक्कीच. धन्यवाद आयुषजी, तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत संपर्क साधला आणि चर्चा केली या विषयावर, त्याबद्दल. याविषयी अधिक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. लगेचच परत येतोय, तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आपण पाहतोय की राज्यात पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. झिकाचा संसर्ग पसरू नये यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत. याबाबत साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. महाराष्ट्रातील झिका विषाणूची ही पहिली केस आहे, त्यामुळं स्वाभाविकच याबद्दल जनसमूहामध्ये पण हा नक्की काय आजार आहे याच्याबद्दल एक उत्सुकता आहे. वास्तविक पाहता झिका हा डेंग्यू आणि चिकनगुनियाप्रमाणेच एडिस इजिप्ती या डासामुळं पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. आत्ता ज्या महिलेला हा आजार आढळलेला आहे त्या महिलेला झिकासोबत चिकनगुनियाचा सुद्धा प्रादुर्भाव झाल्याचं तिच्या अहवालावरनं आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि आत्ता ही जी महिला आहे ही पूर्णपणे बरी झालेली आहे आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. मुळात झिका हा आजार हा अत्यंत सौम्य स्वरूपाचा आजार आहे. त्याच्यामध्ये 100 80 व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, कोणतीही लक्षणं आढळत नाहीत. अवघ्या 20% व्यक्तींच्यामध्ये आपल्याला ताप, अंगदुखी, अंगावर रॅश उठणे, डोळे लाल होणे, सांधेदुखी या पद्धतीची काही लक्षणं आढळतात. मुळामध्ये झिकाकरता कोणतं असं विशिष्ट औषध नाही. साधं विश्रांती घेणं, भरपूर पाणी पिणं म्हणजे आपलं हायड्रेशन चांगलं ठेवणं आणि ताप अंगदुखी असेल तर पॅरासिटामॉलची साधी गोळी घेणं, या एवढ्या औषधांवर मंडळी बरी होतात. याही महिलेला कुठं भरती करण्याची गरज आपल्याला भासलेली नाही, ती घरच्या घरी बरी झालेली आहे.
तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कोरोना संसर्गाची तीव्रता कमी होत नाही, तोच आता पुणे जिल्ह्यातल्या बेलसरमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळलेला आहे। अद्वैत, काय अधिक माहिती आहे? एक गोष्ट खरी आहे की पुणेकरांची चिंता वाढणारी गोष्ट आहे। तर आपण जर बघितलं तर सार्सचा जो रुग्ण देशामध्ये पहिला आढळला होता 2003 साली, तर तो पुण्यातच आढळला होता। त्यानंतर स्वाईन फ्लूचा जो रुग्ण आढळला देशामध्ये पहिला, तोही 2008 साली पुण्यातच आढळला होता। कोरोनाचा राज्यातला जो पहिला रुग्ण आहे तो मार्च 2020 साली पुण्यातच आढळलेला होता। आणि आता त्या पाठोपाठ झिकाचा राज्यातला पहिला रुग्ण जुलैमध्ये, म्हणजे कारण त्याचा अहवाल जो आलाय तो साधारणतः 30-31 जुलै झालेला आहे, तोही पुण्यात झालेला आहे। त्यामुळं पुणे हे सगळ्याच विषाणूजन्य आजारांचं हॉटस्पॉट का ठरतंय यामुळं निश्चितपणे चिंता वाढणारी गोष्ट आहे। पण दुसरीकडं जर आपण बघितलं तर जसं आता औषधांनी सांगितलं किंवा आयुष प्रसादांनी सांगितलं की घाबरण्याचं काम नाहीये, कारण त्या एका महिलेला झिका या विषाणूजन्य आजाराची लागण झालेली आहे, ती महिला पूर्णपणे बरी झालेली आहे। आणि ही बाब जी आहे ती समाधानाची आहे। आणि लगेचच जेव्हा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, जी पण पुण्यातच आहे, सगळ्या या विषाणूंची तपासणी अहवाल इथंच होतं, त्यांनी जे सगळे नमुने तपासलेत, त्यामुळं कुठंतरी शीघ्र कृती दल जे आहे ते पण तिथं पोहोचलं। आणि या बेलसर ग्रामपंचायती मध्ये हे जे जो रुग्ण आढळला होता त्याच्या 5 किलोमीटरच्या त्रिज्येमधली सगळी 7ही गावं जी आहेत तिथं तातडीनं सर्वेक्षण जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। म्हणजे संशयित रुग्ण आहेत त्यांचे रक्ताचे नमुने जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। आणि अजून तरी ही एक महिला सोडता अजून कुठल्याही रुग्णाला झिकाची लागण झाली असा अहवाल आलेला नाही। अर्थात अहवाल येतील, परंतु आता तरी एकच एवढा रुग्ण आहे। आता राज्याच्या बरोबर केंद्राची देखील टीम आहे, ती 1-2 दिवसामध्ये मदतीला येते। आणि या सगळ्या गावांमध्ये एकीकडं हा जो एडिस इजिप्ती डास आहे त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी सुरू आहे। गप्पी मासे जे आहेत ते पाण्यामध्ये सोडणं सुरू आहे, जिथं जिथं या डासाच्या आळ्या आढळतील त्या मारणं सुरू आहे। आणि दुसरीकडं विशेषतः गरोदर महिला जो आहेत ज्यांना धोका असतो याच्यामध्ये, त्यांचं सर्वेक्षण करून त्यांच्या रक्ताचे नमुने देखील घेण्यात आलेले आहेत, जेणेकरून जसं सरांनी सांगितलं की हा जो विकार आहे तो कदाचित पुढं त्या गरोदर महिलेचं मिसकॅरेज वगैरे देखील होऊ शकतं, ते होऊ नये यासाठी ही तपासणी सुरू आहे। त्यामुळं प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे। हे गाव आहे बेलसर, ते आणि त्याच्या आसपासची 7 गावं ही सगळी पुरंदर तालुक्यामधली, इथं हे शीघ्र कृती दल पोहोचलेलं आहे। सर्वेक्षण सुरू आहे, जवळपास 2700 नागरिक आहेत त्यांचं तपासणी होणार आहे। आणि जे संशयित आहेत ज्यांना ही लक्षणं सांगितली आहेत की तिथं काही तापाची लक्षणं आहेत, काही चिकुनगुन्याची लक्षणं आहेत, तर अशा रोगांची लक्षणं असलेल्यांचे नमुने गोळा करून ते NIV मध्ये पाठवले जात आहेत। आणि NIV कडून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई होईल। पण आता तरी घाबरण्याचं काम नाहीये, कारण एकच फक्त पेशंट आढळलेला आहे, तो पेशंट ही बरा झालेला आहे। आणि जरी झिकाची लागण झाली तरी ती सौम्य स्वरूपाची असल्यामुळं फार काही हा जीव घेणा आजार जो आहे तो नाहीये। त्यामुळं जर पुरेशी विश्रांती घेतली बिलकुल, नक्कीच घाबरण्याची गरज नसली तरीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे। धन्यवाद अद्वैत, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।